आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला जिल्ह्यात 2,500 कोटींच्या वर 21 विकास कामांचे लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास संवाद सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाला साथ देण्याचे आवाहन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवार दिनांक 21 जून रोजी आयोजित विकास संवाद सभा दरम्यान अकोला जिल्ह्यात 2,500 कोटींच्या वर 21 विकास कामांचा लोकार्पण शुभारंभ केला। या सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाला साथ द्या असं आवाहन त्यांनी केले। विकास कामांमध्ये पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, शहरात अमृत योजना, प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेत ई बस डेपो व चार्जिंग स्टेशन, त्याचप्रमाणे 15 कोटी रुपये निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवन, सुमारे 10 कोटी रुपये निधीतून ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव, हायब्रिड एन्युइटी अंतर्गत मूर्तिजापूर, दहिगाव, गुडधी, उमरी, अकोला राज्य महामार्ग 284, तसेच अकोला, मलकापूर, कानशिवनी, मोरगाव, काकड, बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गांची सुधारणा 410 कोटी 10 लाख रुपये निधीतून होणार आहे। त्याचप्रमाणे उकळी बाजार, नेर, नांदखेड, किनखेड राज्य महामार्ग 278, किनखेड ते दहीहंडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्रमांक 47 रावेर, पातुर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव, जामोद, हिवरखेड, अकोट या मार्गावरील रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग सुधारणा 311 कोटी 44 लाख निधीतून होत आहे। बार्शी टाकळी शहरात 9 कोटी 99 लाख रुपये निधीतून मुख्य रस्ता होत आहे। इमारती, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन अद्ययावत व सुसज्ज इमारत, त्याचप्रमाणे तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीमुळे नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा निर्माण झाली आहे। महिला व बाल विकास भवन हे नागरिकांसाठी निर्माण झाले असून महिला व बाल विकासाशी संबंधित सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे। सर्व उपचार रुग्णालयात 151 कोटी 56 लाख रुपये निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे। अकोला इथे 129 कोटी 23 लाख निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षता नगर इथं 246 निवासस्थाने व परिसर विकास कामांमुळे कर्तव्याप्रती 24 तास बांधील असणाऱ्या पोलिसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे तसेच पारद इथं 11 केव्ही उपकेंद्र निर्माण होणार आहे। अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महाल इथं 10 मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव इथं 2 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प निर्माण झाला, त्याचं लोकार्पणही आज होत आहे। जिल्ह्यातील अकोला व अकोट या 2 शहरांमध्ये 9 कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही प्रकल्प निर्माण करण्यात आलाय। नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे। इत्यादी कामाचा शुभारंभ त्यांनी या प्रसंगी केलाय। विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। या सभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार रवींद्र चव्हाण, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, श्याम खोडे, महानगर अध्यक्ष जयंत म्हसने, विजय अग्रवाल, किशोर मांगटे, गिरीश जोशी, संजय जोशी, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक शामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।